कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं शासकीय धान्य गोदामातील मतमोजणी केंद्राची आज जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि प्रशासक तथा मुख्य निवडणूक अधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी संयुक्तपणे पाहणी केली. पाहणी दरम्यान स्ट्रॉंग रूम, मतमोजणी कक्षातील सुरक्षा व्यवस्था, टेबल मांडणी, मनुष्यबळ नियोजन तसंच उमेदवार प्रतिनिधींसाठीच्या बैठक व्यवस्थेबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. यानंतर राजारामपूर येथील व्ही.टी. पाटील सभागृहातील स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी कक्षाची पाहणी करण्यात आली. दरम्यान या निवडणुकीसाठी आजपासून नामनिर्देशन पत्रांचं वितरण सुरू झालंय. शहरातील महासैनिक प्रशिक्षण केंद्र, व्ही.टी. पाटील सभागृह, दुधाळी पॅव्हेलियन, राजोपाध्यनगर बॅडमिंटन हॉल, गांधी मैदान कार्यालय, यशवंतराव चव्हाण सभागृह आणि मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम या ठिकाणी प्रभागनिहाय अर्जांचं वितरण करण्यात येत आहे. आतापर्यंत एकूण 510 नामनिर्देशन अर्जांचं वितरण झालं असून अद्याप एकही अर्ज प्राप्त दाखल झालेला नाही.